तर तुमचे पुस्तक तुमच्या हातात येण्यासाठी नक्की सुरुवात कुठून होते? आणि सर्वात पहिला प्रश्न हाच, की मी सुरुवात कुठून करायची? एक नवीन लेखक आपल्या पुस्तकाची आयडिएशन कशी करतो? काही जणांना ती कल्पना असते, काहींना स्पष्टता नसते. तुमच्यासाठी काय आहे, हे तुम्हाला डिसाईड करायचं. लेखनाच्या प्रवासाची सुरुवात अगदी आयडिएशन पासून होते. ती आयडिया, ती एक कल्पना, ती कल्पना येणं आणि त्याचं पुस्तकात रूपांतर होणं, त्यात खूप मोठा फरक आहे. आज भरपूर जणांकडे भरपूर आयडियाज आहेत. पण का ती पुस्तकं ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ओके. मी स्वतः जेव्हा माझ्या पहिल्या पुस्तकासाठी लिहायला बसले होते, तेव्हा मी विचार करत होते, की "अरे, हे लोकांना आवडेल का?" ॲक्चुअली हे लोकांना आवडेल का? हाही दुसरा प्रश्न होता. माझ्यासाठी मेन प्रश्न हा होता, की मी लिहू शकते का? माझ्याकडे खरंच एक कहाणी आहे का, जी लोकांना मी सांगू शकते?